इथे हळदीचं लिंपण, आज गुरुवार होता, लिंपण केले पाहिजे कारण हे खूप शुभ असते. घरामध्ये लक्ष्मीचा सदा वास, सुख समृद्धी, दारिद्र्य नष्ट, म्हणून आज सर्वात पहिला हळदी, चंदन आणि हे मिक्स करून, गोमूत्र वगैरे, गुलाब पाणी मिक्स करू शकतो, चंदन मिक्स करू शकतो, दूध मिक्स करू शकतो. आपल्याला जे मनाला येईल ते आपण मिक्स करून हळदीचं लिंपण दरवाजाला नेहमी, जर आमोशालाच किंवा आपल्याला शुभ वार म्हणजे आपला उपवास वगैरे असेल, गुरुवार किंवा शुक्रवार असेल तरीही करू शकतो. आणि छान असं म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते आणि एनर्जी आपल्या घरामध्ये नेहमी राहते आणि विचार आपले एकदम असे छान पॉझिटिव्ह राहतात आणि छान असं आपले, आणि आपल्यावर जे कोणतं संकट येतील ते उंबरठीच्या बाहेरच लक्ष्मीचा वास सदा राहतो आणि स्वामी आपले संकटे बाहेर उंबरठीच्या काढून फेकतात आणि आपल्याला त्याच्यावर खूपच असं म्हणजे छान असं मन प्रसन्न वगैरे होतं. हळदीचं लेपन झाल्यावर मी रांगोळी, आणि माझं अजून पुष्कळ काम बाकी होतं, रांगोळी वगैरे काढून घेतलेले आहे, फूल वगैरे ठेवलेलं आहे आणि दिवा असा लावलेला आहे. हवेने काही दिवा राहत नव्हता, खूप अशी दरवाजा उघडला की हवा येते आणि दिवा विझून जातो, म्हणून त्या साईडला थोडा सरकवलेला आहे. आणि ह्या साईडला रांगोळी घालावी तर म्हटलं दरवाजा माझा सेफ्टी आहे त्याच्यामुळे पुसूनच जायची. दरवाजा जरा थोडासा खाली आलेला आहे, तो वर हे करायचं आहे. मिस्त्रीने एवढं काही व्यवस्थित काम केलेलं नाही आणि असा दरवाजा लावायला गेला की रांगोळी फसकटते, काढून काही फायदा होत नाही. त्या साईडला काढावी तर छोटी छोटी मुलं आहेत ती पाय लावून जातात, विस्कटतात. तरी म्हटलं छोटंसं आपलं पावले काढलेले आहेत. चला तर वळूयात आता पुढच्या कामाकडे आणि बघा कसं वाटतंय छान असं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे जयश्री लाईफस्टाईल. तुमचा आजचा गुरुवारचा दिवस सुख समृद्धी, आनंदी आणि भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्ही जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुमच्या जीवनामध्ये संकट, अशांतता आलेली आहे तर या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये. चारी बाजूनी कधी कधी आपल्याला संकटाने घेरलेले असते, तर कोणी आपल्याला समोरून चितलेले चित्त धरून आपल्यावर बसलेलं असतं. कितीही चांगलं केलं तरी कोणी चांगलं म्हणत नाही आणि आपल्याशी चांगलं वागत नाही. असं आपल्याला समोरून कधी कधी जीवनात संकटाचा सामना करण्यासाठी करतच असतो आपण. तर याच्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती, आणि त्याच्यासाठी तुम्हाला निवडावे लागेल स्वामी समर्थांचा हात. तुम्हाला प्रत्येक संकटातून निघण्याचा मार्ग दाखवून देतील. आणि माझी जर जर्नी तुम्ही ऐकाल तर 1 ते 2 वर्षाच्या आधी म्हणजे माझी कंडिशन अशी होती की जगण्याची सुद्धा इच्छा नव्हती. त्यावेळेस आपल्याला गरज असेल तेव्हा आपली साथ कोणच देत नाही आणि आपल्यासाठी कोणच उभा राहत नाही. तेव्हा आपण स्वामींचा हात मागितला, एक बोट मागितलं तर स्वामी आपल्याला पूर्ण हात देतात. पण आपली सेवा मनोभावे पाहिजे. आणि तुम्ही जरूर आता आजच्या व्हिडिओला स्किप न करता बघा. तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा लादी पुसून घेतलेली आहे, सर्व घरात सगळीकडे हात मारलेला आहे आणि बेड वगैरेवर पिलो वगैरे होत्या त्या सर्व अशा बिखरलेल्या, कारण ईशान घरीच होता, आज कॉलेजला सुट्टी होती त्याच्यामुळे त्यांनी बसलेला तिथे बेडवर. तर पिलूला टेकून तर त्यांनीच कॅमेरा धरलाय. थोडा वेळ मी काढलेला आहे स्टँडचा आणि त्याला बोलली जरा पकड इकडे, तर पकडत आहे तो. आणि मी सर्व दरवाजा वगैरे साफ करून घेत आहे आणि आवरत आहे.
तर बघू शकता कसं होतं, आपल्याला गुरुवार वगैरे असेल किंवा आपला उपवास वगैरे असेल तर सर्वीकडे हात मारला ना, जिथे हात मारेल तिथे लक्ष्मीचा वास सदा आणि लक्ष्मी तिथे बसते आपल्या घरामध्ये. तर मला आता कमीत कमी दिवाळीला कधी हात मारलेला सर्व दरवाजाला, दिवाळीला नवरात्रीला. तर आता म्हटलं आज गुरुवार आहे, गुरुवारला चला उंबरट्याचं लिंपण वगैरे आणि सर्व काही हात मारून घेऊयात. तर लादी पहिल्यांदा पुसून घेत आहे मी आणि परत उंबरट्यावर वगैरे हात मारलेला आहे. तर व्हाईट कलरचा उंबरटा होता माझा, तर हळदीचं वगैरे लिंपण करून करून असा झालेला आहे. आणि बाहेर पॅसेजमध्येही म्हटलं थोडं हात मारून घ्यावं सर्व बाजूने. तर पुसून घेत आहे लादी. तर बघू शकता आजचं लुक असं आहे माझं. स्किन केअर आता काही थंडीमध्ये स्किन आपली थोडीशी फुटते थंडीने आणि ड्राय होते. तर मी बघा लोटसचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे, खूप छान आहे हे आणि खूप एकदम ग्लोही देते, ब्राईटनिंग आहे आणि छान आहे एकदम. काळपट स्किन, काळे डाग वगैरे असतील तर यांनी जातात आणि मॉइश्चरायझरही खूप आहे, मऊ मऊ एकदम छान असे ग्लोवाले स्किन होते. तर सगळीकडे आपल्याला गळ्याला वगैरे लावून घ्यायचं आहे आणि डोकं वगैरे धुवून घेतलेलं आहे, केस धुवून घेतलेले आहेत. आणि हे बघा बोरोप्लस आपण हातासाठी पायासाठी कुठेही आता थंडीमध्ये कसं ड्राय होतात, स्किन ड्राय होते आणि फुटतात, हात फुटतात, काळे पडतात, त्याच्यासाठी बोरोप्लस ही क्रीम छान आहे असं पहिल्यांदा म्हटलं. साडी वगैरे झाल्यावर सगळं मी स्किन केअर रुटीन केलेलं आहे आणि साडीचं आजचं लुक कसं वाटतंय तेही सांगा. छान असं लावून घेतलेलं आहे सगळीकडे आणि पावडर वगैरे लिप बाम सर्व काही लावून घेऊन टिकली लावलेली आहे. तर आता आपल्याला सकाळ सकाळ आंघोळ झाली की हे सर्व करून घ्यायचं, कारण परत आपल्याला एकदा कामामध्ये घुसलं की टाईम भेटत नाही. तुम्हाला टाईम भेटतं का तेही सांगा कमेंट्स करून. आणि केस म्हटलं तर परत बांधले की असेच राहतील म्हणून पुसून घेतले सर्व केस वगैरे आणि छान असं सुकतील म्हटलं काम करता करता. आता काही टाईम नाही आहे आज, कारण जेवण वगैरे झालं. आज होता गुरुवार, तर म्हटलं सर्व आता डबे वगैरे करावे. जेवण म्हणजे झालं, म्हणजे जेवण नाही झालं, माझा तर उपवास आहे. डबे वगैरे दिले, जेवणाचं काम उरकून घेतलं आणि म्हटलं आता पूजेची तयारी करूयात. तर आता केस वगैरे सर्व काही सुंकून घेतलेले आहेत आणि चला तर आता लागूयात पुढच्या तयारीला. तर क्लिप वगैरे लावून घेते, केस गळ्यात येतात असे सोडल्यावर लिप बाम वगैरे लावून घेते, कारण सकाळ सकाळ जेवढं आपण स्किनचं रुटीन करेल तेवढं फायदेशीर ठरतंय. कारण होटाला लिप बाम वगैरे नाही लावलं की मग ड्राय जास्त माझे होठ फुटत आहेत. तर AC मध्ये वगैरे असले तर ना जास्तच ड्राय होत आहेत एकदम आणि AC लावतातच कोण ना कोण, थंडी जरी असू दे नाही तर काही पण असू दे. खिडक्या बंद असले की बाहेरची हवा येत नाही, त्याच्यामुळे थोडंसं नॉर्मल आणि गरम तर होतेच, एवढी इकडे काय हवा नाही आहे. तर आता सर्व काही आवरून घेते आणि आता पूजेला लागले की मग कमीत कमी 2 ते 3 तास पुरणार नाहीत, कारण पूजा मांडायची म्हटल्यावरच खूप वेळ जातो. तर म्हटलं आधी आपलं हे आवरून घेऊन मध्येच कोणतरी आलं की मग आपला अवतार धड नसला की बरं नाही वाटत. मग म्हटलं सगळी तयारी करून आपण पूजेला लागावं. तर आता केस वगैरे असे आवरून घेऊन चाललेले आहे, आता बाहेर बेडरूममध्ये आहे. तर आवरलेला आहे. आज मुद्दामच असा ब्लाऊज घातलेला आहे, म्हटलं पडून राहतात घेऊन, किती जरी ब्लाऊज घेतले तरी घालायला भेटत नाहीत. आणि आता बघू शकता आलेले आहे मंदिरात आणि आता हे सर्व उचलत आहे, कारण मला इथे चौरंग मांडायचा होता, पूजेचा पाठ मांडायचा होता. तर हे सगळं काही कलश वगैरे साईडला घेतलेलं आहे स्वामींचं. सर्व काय म्हटलं तिचं उचलून ठेवावं आणि मग म्हटलं सगळं काही पुसून घ्यावं आणि स्वामींचा फोटो पण साईडला ठेवावा आणि मग तिथं चौरंग मांडावं मंदिराच्या बाजूला, कारण खाली इकडे कुठे मांडावं म्हटलं तर म्हटलं जाऊ दे, वरच्यावर छान बसेल तिथे पूजेचं सगळं. तर चौरंग वगैरे काढायचा होता मला, तर आवरत आहे मी आता, सर्व काही काढत आहे. तर आता चला मी तयारी करते पटापट आणि पूजेला परत जाणारच आहे वेळ. आणि कसं होतं आहे सकाळचं म्हणजे जेवण वगैरे उरकल्याशिवाय पूजेला घालता येत नाही, कारण सर्व कामाला वगैरे जात आहेत
आणि सकाळ सकाळ अशा पूजा मांडायच्या म्हटलं तर थोडा वेळ लागतो, म्हणून असं गडबडीमध्ये करायचं नाही आहे, आरामात करायचं आहे. म्हणून वेळ म्हटलं 10 ते 10:30 वाजलेले आहेत आता. चला म्हटलं सर्व काही मांडून घेतलं म्हणजे संध्याकाळी पण बरं पडतं आपल्याला, कारण संध्याकाळी पण जेवण वगैरे उरकता वाचायचं नुसतं, आरती वगैरे करायची आणि मग म्हटलं आवरायचं सगळं जेवणाचं वगैरे. काय नैवेद्य देवांना दाखवायचं असतील तर. इथे आता मी नैवेद्याचं म्हटलं नाही, पितळाचं ताट वगैरे पूजेसाठी काढावं, तर खाली कपाटात होतं ते, आणि चौरंग पण खालीच ठेवलेला मी पूजेचा पाट, तर आता तो काढून घ्यावात म्हटलं. आणि पहिला म्हटलं सर्व जागा वगैरे पुसून घेतली. आता म्हटलं रांगोळी पहिल्यांदा घालावी तिथे, तर स्वास्तिक काढलेलं आहे मी, साधं सोपं आपलं मला जसं येईल तसं. तर आता तुम्ही बऱ्याच जणी रांगोळ्या घालतच असशीला, तर आता माझा एवढा हात वळत नाही, कारण म्हणजे मी छापच आणलेले आहेत. तर कसं होतंय, रांगोळी एवढं काम करून सगळं काढत बसायचं म्हटल्यावर जास्त मोठी रांगोळी होत नाही. छाप उठवले आपले पटापट होतंय. तर सगळे मी छाप मिशोवरून मागवलेलेच आहेत. खूप छान रांगोळी येते, आपल्याला जशी पाहिजे तशा रांगोळ्या मिशोवरती भेटतात. तर स्वास्तिक माझं काढून झालेलं आहे, त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू वाहिलेलं आहे. रांगोळीवरती हळदी कुंकू वगैरे व्हावे म्हणजे शुभ असते. तर आता म्हटलं हळदी कुंकू वगैरे वाहून आवरावे, पुढे पाट वगैरे काढावा. आणि खाली कसं माझं कपाटात सगळं सामान बसतंय, त्याच्यामुळे देवाचं सगळं सामान खाली ठेवलेलं आहे. आणि छान असं सगळं रांगोळीचं वगैरे झालेलं आहे. आणि असं आहे माझा चौरंग. तर आता या म्हटलं गुरुवारी सगळं तुम्हाला शेअर करावं, मी कशी पूजा वगैरे करते स्वामींची आणि गुरुवारची. तर माझ्याकडं आहे यल्लामा देवी, देवीची म्हटलं देवी आईची आज पूजा करावी. स्वामींचाही आज गुरुवार आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. तर म्हटलं देवींचा अभिषेक करावा. आणि उपवासही होता माझा, स्वामींचा उपवास आहे, तर स्वामींचे गुरुवार केलेले आहेत मी. आणि म्हटलं आवरून घ्यावं आणि सर्व काही असं. मी बघा आता लाल कपडा टाकलेला आहे, सर्व मी हाच कपडा टाकलेला होता स्वामींच्या खाली, तोच म्हटलं जरा आता हे साफ करून आणलेला आहे. आणि लाल कपडा आणि नाही तर येलो कपडा, दोन्हीतला कुठलाही टाकला तरी चालतोय. तर आता म्हटलं पहिला कपडा टाकून ठेवावा आणि मग सगळं सामान आहे ते देवाजवळचं साफ करून घ्यावं. आणि सगळं साफ करून घेतलेलं आहे. ताट वगैरे मी सर्व काही आधीच घासून घेतलेलं होतं. तर चांगलं म्हटलं असं आपलं कसं आजचा गुरुवारचा शुभ दिवस आहे, छान असं म्हटलं सर्व काही झालं की आपल्याला एकदम खूप छान वाटतंय. छान वाटतं ना, तुम्हालाही छान वाटत असेल, खूप छान असं आजच्या दिवशी वाटतंय. तर आता इथे मंदिरातून देव बाहेर घेत होती, तर म्हटलं देवांना पहिल्यांदा धुवून घेऊन त्यांचाही अभिषेक करावा स्वामींबरोबर आणि त्यांच्याबरोबर स्वामींचा. म्हटलं आज गुरुवारी आहे, दोन्हींचा एकत्र येतंय. तर जर गुरुवारी माझा असतोयचा अभिषेक, तर कधी नाही झाला तर म्हणजे गडबडीमध्ये तरी राहून जातो. असं काही नाही की स्वामी काय म्हणत नाहीत आपल्याला असं करा तसं करा, आपणच आपल्या मनाने स्वामींची मनोभावी सेवा करा. तुम्हाला स्वामी नक्कीच प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. जसं की म्हणतात ना, देवाला कसं नुसतं मनोभावी पूजा करण्याची गरज असते. आपण कोणतीही गोष्ट रोखडून हे करा ते करा असं देव कोणताच म्हणत नाही, फक्त आपल्याला मनोभावी सेवा करायची आहे. तर म्हटलं आता फोटोला वगैरे सर्वीकडून हात मारून घ्यावा आणि अष्टगंध वगैरे लावावा फोटोला पण आधीच, कारण मागं ठेवल्यावर माझा हात पोचणार नाही. म्हटलं सर्व काही पुढं मांडायचं होतं. अष्टगंध लावून घेतलेला आहे स्वामींना फोटोंना. काय ती शोपीसचा फोटो आहे, जास्त दाबून पुसाय गेलं तर त्याची डिझाईन जाईल, तर वरच्यावरच हात मारलेला आहे. आणि छान असं त्याच्यामध्ये फोटोमध्ये लाईट वगैरे आहे, छान फोटो आहे, मला खूप आवडतो तो. मन प्रसन्न होतं फोटोकडं बघितलं की. आणि मोठा पण आहे, प्रमाणातच आहे, जास्त मोठा पण नाही आहे आणि जास्त छोटा पण नाही आहे. आणि म्हटलं सगळं आसन वगैरे देवींचं पण पुसून घ्यावं. हे मंदिरामध्ये आसन ठेवते मी, कारण खाली कसं लाल कपडा हातरलेला आहे, पण मंदिर जरा छोटं आहे, बाहेर सगळं मला ठेवायला लागते. मंदिर मी घेणारच आहे लवकरच मोठं. तर आता म्हटलं आसन ठेवून देवींना साफ वगैरे करून घ्यावं आधी. आणि
आता कमीत कमी 1 महिना तरी झाला असेल मी अभिषेक करून. देवींचा अभिषेक करायला मला भेटला नव्हता, तर आज म्हटलं अभिषेक दोन्हींचा एकत्रच करावा. आणि कसं आपण करायला गेलो तर सर्व काय होतं, पण कधी कधी काय होतं जास्त याच्यामध्ये देवांचं पण सर्व घरातली जिम्मेदारी असल्यामुळे एवढं काही सगळं एकाच माणसाच्या हातातून होत नाही. तर तरी पण देव पाण्यातनं काढून हळदी कुंकू वगैरे लावून ते जमते. आणि 15-20 दिवसाला देवांना हा घासून स्वच्छ करावेच लागते, कारण पितळच्या मूर्त्या आहेत. तर आता साफ म्हटलं करून घ्याव्यात. देवाला आधी म्हटलं पाण्याने धुवून घ्यावं, कारण हळदी कुंकू वगैरे लावलेलं असतंय, ते सगळं धुवून घ्यावं. आणि ते पाणी परत ओतून म्हटलं मग देवांना अभिषेक करावा. थोडंसं दूध घेतलेलं होतं. देवांच्या मूर्त्या कशा एकदम अष्टगंध वगैरे लावतो आपण आणि कुंकू लावतो, त्याच्यामुळे चिकट वगैरे होतात. आणि पितळाच्या असल्या ना, आता भांडं बघितलं ना, पितळाचं एकदा तरी आठवड्यातनं किंवा पितळाचं भांडं असलं तर रोज घासलं तर कमी असतं, कारण एखादा डाग कुठं तरी दिसला तरी हे होतं आपल्याला. तसं तर मूर्तीला कुंकू वगैरे लावलेलं त्या ठिकाणी डाग उठत आहेत, तर तिथं घासावंच लागतंय थोडा बोटाने दाबून म्हणजे कसं आता म्हणजे आपलं फिंगर्सला जोर दिला तरी हलक्या हातानं काय मूर्त्या वगैरे निघत नाहीत. तर पितळाचे भांडे वगैरे असतात तसे एवढं काही दाबून नाही देवांना, पण थोडंसं जाडसर असं दाबलं ना असं अंगठ्यानी तर ते कुंकवाचं वगैरे डाग निघतात. आणि पितांबरीशिवाय नाही मूर्त्या निघत. आणि शायनाइड पावडर जरी वापरली तरी छान चमकतात. तर आता असं म्हटलं मूर्तींवर घालून घ्यावं, तर मी असं घालत आहे. आता काय स्वामींचा अभिषेक म्हटलं स्वामी समर्थ म्हणत असतं. देवींचं काय मला एवढं म्हणजे अनुभव नाही आहे, तर करत आहे मी तरीही. कारण आता काय पूर्वजांनी आणून आपल्या घरात ठेवलेलं असते म्हटल्यावर ते आपल्याला करायलाच हवं. तर आपले जे सासरचं जे आहे ते आपल्याला करावंच लागतंय. मग म्हटलं आता चला करून घ्यावात. तर आज शुभ दिवस आहे देवीचाही. तर छान अशा मूर्त्या हे करून घेतलेल्या आहेत. दूध आणि मध टाकलेलं आहे दुधामध्ये, आणि थोडंसं गुलाबजल आणि दुसरं काही एवढं म्हणजे असं नाही टाकलं तर एवढं काहीही नाही. तर गुलाबजल आणि थोडंसं गुलाबजल जरी नाही टाकलं तरी चालतंय, मध टाकायचा. मध आणि दूध, कच्चं दूध घ्यायचं आहे आपल्याला. आणि छान अशा मूर्त्या धुवून घ्यायच्या आहेत. आधी मूर्त्या धुवूनच घेतलेल्या होत्या, परत दुधाने धुवून घ्यायच्या. आणि छान असं देवीच्या कुठं मागे पुढे राहता कामा नाही, तर मग काय मुंग्या वगैरे लागतील आणि नाहीतर मग वास येईल कुबट. तर छान असं लावून घेऊन धुवून घ्यायच्या आहेत मूर्त्या. तर देवीची नथ वगैरे मंगळसूत्र सगळं काढलेलं होतं मी, म्हटलं नंतरच घालावं. सर्व धुवून प्लेन असलेलं ना तर बरं पडतं. चला म्हटलं आता झाडांना पाणी ओतून घ्यावं. तर तुळशीला वगैरे पाणी ओतून आलेले आहे मी. आणि आता अष्टगंध वगैरे लावून कुंकू वगैरे लावं म्हटलं, तर कुंकू वगैरे काढलेलं आहे मी. तर महालक्ष्मीवरनं कुंकू आणलेलं होतं. खूप छान आहे, लाल भडक हात होतात, निघतच नाहीत हात, एक दिवस निघत नाही. ते कुंकू इतकं छान आहे ना, मला खूप आवडतं, लाल. आणि देवीसाठी खूप छान आहे ते कुंकू. तर मूर्त्या वगैरे पुसून घेतलेल्या आहेत. आणि मी ते एक टावेल होता नवीन, तो अर्धा 2 केलेले आहेत. एक स्वामींना ठेवलेला आहे आणि एक देवीसाठी. तर दोन्ही ह्याच्यावर पाणी चांगलं मुरून जातं. मूर्त्या धुवून त्याच्यावरच ठेवते, पाणी निथळतं. हे अष्टगंध लावलेला आहे मी. आणि असं कुंकू लावत आहे वर, आणि हळदीचा हे करायचं आहे. आणि अशी बघा देवी खूप छान होतं. देवींचं करायला खूप लागतं, याचं करेल तेवढं म्हणजे देवी आपल्याला पावते. पण जेवढं मला होतंय तेवढं करते, कारण आता कोणच घरातलं स्वीकारत नाही. तर म्हटलं जाऊ दे. सासू पूर्ण थकली, सासू होती तोपर्यंत करत होती, पण तिनं पण एवढं काही केलेलं नाही. कारण मुंबईत राहायचं म्हटल्यावर एवढं काय होत नाही देवांचं. गावाला असतं तर लिंब म्हणतात ते, सवासणी ते होतं सर्व. हे बघा आता कुंकू हळद तसं म्हणजे कसं आता एकट्याने काय करायचं म्हटलं तर सवासणी करायच्या म्हटलं तर जावा भावाने साथ दिली पाहिजे. इथं कसं कुणाला बोलवायला जावं तर बायका येतील, पण आता ते कोण कुठल्या देवाला जातात, कोणाला म्हणजे आता कसं कोण कुठं जातं आपल्याला माहिती नसतं, इथं कुठं चौकशा करणार. तर देवावर जाऊन म्हटलं एखाद्या वेळेस करावं तिथे.
तर आता तेच ठरवले. पोराची 12वी आहे आणि बघा मंगळसूत्रच बसत नव्हतं देवीचं. देवीनं आज लयच परीक्षा घेतली, काढलं एकदम व्यवस्थित, पण असं वरणच घुसवून बसत होतं. तर आज एकदम असं पटापट बसलंच नाही मला. तर काय झालं काय माहीत. आणि देवीने लयच परीक्षा घेतल्यागत केलं. आज काही चुकलं की काय असं वाटलं. तर बसलेलं आहे. परत कसं तरी बसवलं मी जबरदस्तीनं. 2 वेळा काढलं आणि परत मूर्तीला खाली टेकवून शेवटी हे केलेलं आहे. कसं होतं आता उभ्यानं, म्हणजे माझं कपाट थोडं उंच आहे, खाली बसावं तर त्या साईडला आजी वगैरे इकडून तिकडून फिरत असत्या आणि तिची बडबड चालू होते. मग म्हणजे तिला अजून आता एवढं काही सुधरत नाही, काय ना काय बडबडत राहते. आणि मग म्हटलं जाऊ दे, शांत पूजा एका साईडला अशी उभा राहून करावी. आणि काढलं तर बघा खाली पडलं एकदा. आणि काय झालं तर आज तिला काय माहीत देवीला, की मंगळसूत्रच बसत नव्हतं पटापट. आणि माझं काम खूप होती आणि आज तिनं परीक्षा घेतल्यावर आणि असं पटकन बसतं बघा. तर एका बाजूने बसतच नव्हतं. आणि काय झालं, मी वाटीवर यावी ना म्हणून असं म्हटलं, असं घातलं एकदा तसं घातलं, ते कॉर्नरनं जातच नव्हतं. तर उलटं सुलटं होत होतं. तर मग पटकन असं घुसवलं एकदाशी. पण कसं होतंय, पटकन पण घुसवायचं होतं, मनी बिनी तुटला म्हणजे काय करायचं. म्हणून मग तसं आपण घाई करू शकत नाही. तर देवाच्या बाबतीत कधी घाई करून काम करू नये. किती जरी आपल्याला पुढं कामं असली तर आरामातच करायला पाहिजे. तर मी वेळ गेला माझा खूप, पण मी एवढं काही घाई केलेली नाही आहे. बघा शेवटी मंगळसूत्र बसलेलं आहे. छान असं छान वाटलं मला बसलं ते. नाही तर आधी वाटलं की बाई काय झालं, हे मंगळसूत्र का नाही बसत आहे. तर बसलं एकदाशी. आणि हे बघा कानातलं आहे, पॉलिश करायला टाकलं होतं आणि आज म्हटलं अभिषेक झालेला आहे आता घालून घ्यावं म्हणून मग कानातलंही घातलेलं आहे. देवीचं झुमकं आहेत आणि एक मंगळसूत्र आहे आणि नथ आहे. बस एवढ्यावर तिची आपण पण कसं नथ वगैरे घातली कशी शोभा आपली वाढते, तसंच देव ही एकदम बघून असं छान वाटतं. मला तरी खूप आवडतं नथीमध्ये वगैरे देवाला पाहायला. तर छान असं म्हटलं सर्व झालेलं आहे. जेवढं जमल तेवढं करते. म्हणजे कसं एखाद्याला असं सर्व जमतंच असं नाही आहे आणि जमत नाही म्हणून सोडून चालत नाही. तर बघा आता हे कसं छान असं मी देवीला घातलेलं आहे. नथ ही बसत नव्हती देवीची. असं म्हणजे कसं आता आपल्याला दुसऱ्यांना घालताना असं वाटतं की बाबा दाबून दाबून घालावं तर आतमध्ये टोचेल की काय, तसंच देवी आहेत. तर देवांनाही खूप छान असं आपल्याला म्हणजे बघितलं पाहिजे, जपलं पाहिजे. तर पटकन असं घुसवून चालत नाही. तर नाकच चांगलं टोचलेलं होतं देवीचं. पण तरी पण काय झालं तर काय माहीत, आज मंगळसूत्र घालताना पण आणि नथ घालताना पण पटकन असं घुसलीच नाही नथ पण. आणि मंगळसूत्र पण पटकन बसलं नाही. का माझा हात थंडीमुळे गार थंड झालेले त्याच्यामुळे जड आलते, ते पटकन करता येत नव्हतं. तर स्वामींचंही आता बघा मी सर्व देवीचं उरकून घेऊन दागिने वगैरे घालून देवींना मंदिरात ठेवलेलं आहे. आणि आता म्हटलं ताट धुवून घेतलेलं आहे. ताटामध्ये थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत. स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे. स्वामींचे सगळे वस्त्र काढून साईडला ठेवलेले आहेत. आणि आता स्वामींना म्हटलं छान असं पाण्याने धुवून घ्यावं पहिल्यांदा, कारण आपण स्वामींना आंघोळ वगैरे झाल्यावर अत्तर लावतो, ते चिकट मूर्ती होते. तर छान असं बोटाने सगळीकडे फिरवून पाण्याने धुवून घेतलेला आहे. अष्टगंध वगैरे काढून घेतलेला आहे पहिला लावलेला. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत छान असं अभिषेक केलेला आहे देवाचा. आणि खूप छान मला वाटतंय. आणि आज खूपच छान मस्त मजा आली. तुम्हाला कसं वाटतंय पूजा करताना तेही कमेंट्स करून जरूर तुमचा अनुभव शेअर करा. आणि दुसऱ्या मोबाईलने मी जरा थोडंसं म्हटलं मग देवाला कसं आपण म्हणजे एवढं टाईम कधी भेटत नाही आणि आपण देवाची पूजा करतो तेव्हाच आपण देवाच्या जवळ एवढं जातो. आणि छान असा अभिषेक करत होती. स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं करून करत होती. छान वाटलं मला खूपच. देवांचा अभिषेक झालेला आहे. आपणही जेवढं देवांची सेवा करू तेवढं आपल्याला छान असं मस्त मनोभावे वाटत आहे.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि खूप छान असं मन प्रसन्न वाटतंय, खूप छान वाटतंय. बघू शकता तुम्ही कसं कसं करताय तेही सांगा. आणि हे बघा, एक नवीन टॉवेल होता, तो मी व्हाईट कपडा म्हटलं होता व्हाईट पहिला, पण तो खराब झाला म्हणून आता टॉवेलच नवीन काढून अर्धा देवीसाठी अर्धा आणि स्वामींसाठी अर्धा पुसायला ठेवलेला आहे. आता स्वामींना पुसून घेऊन स्वामींचा अत्तर हिना लावलेला आहे. छान असं सर्व ठिकाणी आपल्याला अत्तर लावायचं आहे आणि मी लावून घेत आहे. छान असं लावून घेऊन डबी ठेवलेला आहे मी खाली. आणि म्हटलं आता स्वामींना अष्टगंध लावून घ्यावा आणि स्वामींचे वस्त्र घालावेत स्वामींना. तर फेटा बघा, हा गुलाबी कलरचा फेटा आहे माझ्याकडे आणि गुलाबी कलरची शॉल आहे. तर शॉल अशी राहत नाही म्हणून एखादी म्हणलं पिन लावी, तर पिन लावत आहे मी. अशी पिनानं छान अशी बसते एकदम चापून, नाही तर मग सारखं शॉल पडत असते स्वामींची. आणि छान असं म्हटलं स्वामींना छान असं सजवायला वाटते ना, तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा. आणि फेटा वगैरे घातलेला आहे आणि हा फेटा मला खूपच स्वामींचा आवडतो. तर असं छान असं माळ वगैरे हाताने पुसून घेतलेला आहे वल्या आणि छान असं घातलेलं आहे. कसं अगरबत्तीचं वगैरे धुवा उडतं तिथं. आणि माळ काय आपण एवढ्या घेऊन ठेवत नाही की ते बदलून घालाय, जरा पाण्यातून वगैरे काढले तरी चालते घाण झाले की. आणि म्हटलं स्वामी छान दिसत आहेत आता, तर थोडासा फोटो म्हटलं काढून घ्यावा स्वामींचा. तर आसनवर बसवून फोटो काढलेला आहे माळ घालून. आणि कसं होतंय, आपल्या तिकडं कॅमेरा वगैरे धरायला कोण नसतंय, तर म्हटलं स्वामी आपले कसं मोबाईलमध्ये पण हवेत स्वामी आपल्या रिअल, म्हणजे इंस्टावर वगैरे खूप व्हिडिओ येतात स्वामींचे, ते लोकांचेच ना, आपले स्वामी घरातले हे ना. तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा कमेंट्स करून. तर छान वाटलं मला. आता मूर्ती वगैरे साफ करून घेतलेले आहे आणि छान आसन वगैरे पण साफ करून घेतलं. छान वाटलं बघा, मूर्तीला ठेवलेली आहे अशी. आणि कधीही पूजा मांडताना अशीच तुम्ही मांडत जावं. मी बघा आता तुम्हाला कसे वाटते, माझं जरी काही चुकलं असेल तर कमेंट्सद्वारे सांगा. कसं सर्व काही असे आईच्या वगैरे पोटातून शिकून येत नाही, कोणाचं ना कोणाचं काही ना काही चुकतंच. तर कोणी सांगितलं तर बरं पडतं. तुमच्याकडं कसं करतात, आपल्याकडं कसं करतात, सगळ्यांकडे वेगवेगळे असते. तर आता हे पुसलेलं वस्त्र वगैरे थोडं पाण्यात वगैरे काढायचं साबण लावून, म्हणून साईडला ठेवलेलं आहे. आणि आता बघू शकता धूळ अगरबत्तीची वगैरे खूप उडते. तर आता म्हणलं जे काही हार आणलेले आहेत ते घालावेत. मंदिराला एक, स्वामींना एक हार आणलेला होता आणि बाकीच्या सर्वांना फुलं आणलेली होती. तर म्हटलं सगळं करून घ्यावं. आता काही देवांची पूजा झालेली आहे. तर आता छान मस्त वाटतंय बघा. आता म्हटलं स्वामींचा फोटोही ठेवावा, आधी हार घालून घ्यावा. कारण तिकडे पाठी ठेवल्यावर मला एवढं असं पुढे बघितलं ना, आता मूर्तीच ठेवताना किती कपाट इकडे पुढे आहे ना, त्याच्यामुळे त्रास होतोय. पुढे ठेवून हात एवढे जात नाहीत पुढपर्यंत आणि आपण ते काम करू शकत नाही व्यवस्थित. मग पाठी पुढे काहीतरी ना काही चमकते आहे. मग म्हटलं इथं स्वामींचा पुढेच फोटो घेतलेला आहे आणि हार घालत आहे, हार वगैरे घालून घेत आहे. तर कसं वाटतं हार वगैरे छान असं. तो फोटो हार जरा शॉर्ट पडला, मग म्हटलं हार घालावा मंदिराला. मग मंदिराला घातला, कारण फोटो खूपच मोठा आहे म्हणून म्हटलं हा मंदिराला घालावा आणि दुसरा आणलेला स्वामींना घालावा. मग मी तो मंदिराला घातलेला आहे आणि दुसरा स्वामींना घातला. थोडासा वाढवला मी. ती लोक कशी एवढी म्हणजे मी बघितली नव्हती साईज, बाजारामध्ये थोडीशी बघितली, पण नेहमी हे आणतात हार, तर मी आज आणलेले आहेत. त्याच्यामुळे थोडासा धागा लावून वर वाढवले आणि फोटोला मग अर्पण केलेले आहे. तिथं आता कलश, तर कलश मी नारळ वगैरे धुवून घेतलेला आहे, पाणी तांब्यामध्ये घेतलेलं आहे. आता स्वस्तिक काढत आहे, स्वस्तिक काढून घेत आहे आणि नारळाला हळदी कुंकू लावलं. आणि नारळ आधीच मी धुवून तिकडून पाणी भरून आणलेलं आहे आणि तांब्याही घासून वगैरे ते घेतलेलं आहे, पाणी भरून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक फूल, सुपारी आणि नाणं टाकलेलं आहे आणि थोडंसं हळदी कुंकू व्हायचं. तर बघू शकता असं केलेलं आहे. आणि तुम्ही कसं करता, तुमच्या घरी कसं होतं हेही सांगा मला. कसं होतं काय ना काय आपलं म्हणजे राहून जातं गडबडीमध्ये वगैरे, तर तुम्ही सांगितलं तर म्हणजे कसं
थोडंसं आपल्याला कोणतरी सांगणार आहे मागे पुढे असं वाटतं, कारण माझी सासू खूपच थकलेली आहे आणि ती करायची तेव्हा काय मला एवढं सांगत नव्हती, शिकवत नव्हती. त्याच्यामुळे ती त्यांची ते करायचे आणि तिनं आता सोडून कमी कमी झालेलंच आहे खूप दिवस. आणि ती काय असं मार्गशीर्षमध्ये वगैरे करत नव्हती, त्याच्यामुळे काय एवढं काय असा अंदाज नव्हता. आमच्या वहिनी वगैरे करायच्या, ते पण मी लहान होती तेव्हा, खूप अशी 8वी 7वीला होती तेव्हा असं बघायची मी, पण एवढं काय लक्षात राहत नाही लहानपणीचं. तर बघू शकता अशी आंब्याची पानं मी आणलेले आहेत कलशासाठी. ते 7 पानं मी लावत आहे. तर आता तुम्ही किती लावतात तेही सांगा मला. आणि 7 पाने म्हटलं, आणि आंब्याची पानं अशी म्हणजे एवढी काही जाडी नव्हतीच, शॉर्ट शॉर्ट वाटत आहेत मला. तर आंब्याची पानं अशीच असतात बहुतेक. तर खाऊची पानं कशी एकदम पसरट असतात ना, तर तुम्ही हे सांगा कसे असतात बघा. आणि एकदम भरून जातात. तर 7 लावलेले आहेत. आणि खूप होती पानं, पण म्हटलं उगाच सकाळ लावल्यासारखं जास्तच होईल म्हणून 7च लावलेले आहेत. छान वाटतंय ना बघा असं कलश. आता तर म्हटलं झालेलं आहे माझं, उरकतच आलेले आहे पूजेचं काम. तर आता स्वामींच्या पुढे नैवेद्य स्वामींचं सर्व बघायचं आहे. तर तुम्ही कशा कशा पूजा करतात तेही सांगा मला. आणि झालेलं आहे असं. तर छान असं म्हटलं आता कलश ठेवून द्यावा. तर स्वामींच्या उजव्या बाजूला ठेवला मी. छान असं पाणी पण स्वामींना भरून आणलेलं आहे. छोटासा तांब्या आहे स्वामींचा, त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. केळी ठेवलेली आहे बाजूला. आणि अडचणच पडत होती बघा मला एवढं सगळं सामान. मग अशी माळ ह्या साईडला ठेवायची होती, ती मधोमध ठेवली मी. मग परत नंतर सरकवलं मी सगळं. आधी म्हटलं फुलं वगैरे सगळं असं व्यवस्थित होऊ दे, काय काय आहे ते बघावं. आणि कसं होतं आपल्याला सुचत नाही एवढं पटापट काय करायचं काय नाही. तर तरी पण आपलं म्हणजे कसं बायकाची जात म्हटल्यावर नवनारी शक्ती आपल्यामध्ये. तर आपल्याला कोण सांगणार जरी नसलं तरी आपण म्हणजे थोडीशी मनाची बुद्धी असतेच आपल्या मुलींना, तर बायकांना. तर फुलं वगैरे अशी मी सगळे ठेवलेले आहेत. जिथं जिथं मला म्हणजे असं देवांच्या मूर्त्या आहेत ते ठेवलेलं आहे. तर अन्नपूर्णाची ही मूर्ती माझ्याकडे नव्हतीच, होती पहिला, पण ती गावाला नेऊन ठेवलेली आहे. तर कृष्णच पण गावाला गेलेला आहे माझा. म्हटलं आता गावाला पण कोण पूजा करायला नाही, तर आता गेली ना गावाला तर घेऊनच येणार आहे मी. कारण धूळ वगैरे बसते, देवांचं सेवा असेल तर तिथं ठेवावं, दरवाजा उघडा असेल तर ठेवावं. मग म्हटलं आता जाईल तेव्हा घेऊन यावं. आणि हे बघा आता माझं उरकतच आलेलं आहे पूजेचं. तुम्हाला कसं वाटतंय आता बघा. आणि आरती वगैरे लावून घेतलेली आहे. आणि ही आरती जरा म्हणजे मोठी आहे, छोटी आरती लावलीच नाही आज म्हटलं, कारण हवा पण लागत होती इकडून तिकडून. खिडकी आजी उघडत होती त्या साईडला गॅलरीमध्ये, तर हवा आत येत होती थोडीशी. हवा आपल्या अंगाला लागत नाही पण नको तिथं लागत असते. तर आरती भरून घेतलेली आहे, तेल घालून निरंजन मी लावलेला आहे. आणि सारामृतचं पुस्तक म्हणलं कपाटामध्ये ठेवलेलं होतं ते काढत होती. आणि हे बघा लक्ष्मीचंही आहे माझ्याकडं गुरुवारचं, तेही म्हटलं आता मार्गशीर्ष महिना आहे तर म्हटलं पुजून घ्यावं. तर थोडंसं म्हटलं काहीतरी खाली हातरावं, असं ठेवून चालणार नाही. आणि हे बघा हे माझ्याकडं ब्लाऊज पीस होतं. लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे काढलेले होते ब्लाऊज पीस, तर रेड कलरच होता. म्हणून म्हटलं आता कसं कपडा घ्यायचा होता मला, अजून एक्स्ट्रा कपडा घेणारच आहे. म्हटलं दादर वेशला गेली की घेऊन यावं, देवासाठी अदलून बदलून घालायला येतात आणि छान वाटतं ना असं सगळं स्वच्छ असेल तर देवाचं सामान. तर म्हटलं हे असं सारामृतचं आपल्याला कसं वाचायला बरं पडेल म्हणून एका साईडला असं पुढंच लावलेलं आहे मी. आणि वाचून परत म्हटलं नंतर तिथं ठेवावं. अजून काय काय राहिलंय ते आठवते मी, कारण काय होतं काय ना काय आपलं राहून जातं. तर पटकन मागं पुढे ते करू शकतो आपण, तरीही करायचंच ते, कारण आपण कसं वर्षातनं एकदाच मार्गशीर्ष महिना येतो, एकदाच पूजा होते. काही पूजा आपण रोज रोज करत नाही. तर बघू शकता आता म्हटलं. आणि ते ह्याचा दिवा काय ते कशाचा होते, ते तुपाचा दिवा असतो ना, त्याने आरती एकदम काळी होऊन जाते, म्हणून त्याच्यासाठी मी स्टीलच्या वेगळ्याच ठेवलेल्या आहेत.
आणि ही अशी पूजा वगैरे असेल तर मी अशी तांब्याची काढते, समय पण आहेत, पण म्हटलं आता थोड्यासाठी पूजा वगैरे समय मी घासून ठेवलेल्या, लक्ष्मीपूजन दिवशी काढलेले त्या दिवशी तर घासून ठेवलेल्या. आता म्हटलं आहे ही निरंजन छान आहे म्हणून हेच लावून घेतलं. तर आता अगरबत्ती वगैरे लावून झालेली आहे आणि पूजा सर्व काही उरकत आलेले आहे. तर म्हटलं थोडंसं आता आपला उपवासही आहे आणि किती एक वाजलेल्याच होत्या, तर काय आज म्हटलं उपवास होता. मुलगा कॉलेजला गेला ईशान आणि शुभम गेला कामाला, तर म्हटलं आता हे पण सकाळी गेलेले. तर आता पूजा वगैरे झालेली आहे, म्हटलं आता थोडंसं सारामृत वाचून घ्यावं. तर म्हटलं छान, आणि तुम्हीही हे नक्की करून बघा. तुम्ही स्वामींचे गुरुवार एवढे म्हणजे छान वाटतं ना, खूप एनर्जी येते आणि मन प्रसन्न होतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्याला. आणि उपवास धरला ना तर भूकही लागत नाही. आज दिवसभर माझा उपवास होता, भूक काय मला लागलीच नव्हती. आता म्हटलं इकडेही देवीच्या समोर थोडा तुपाचा दिवा मी लावलेला आहे, पण तो काही लगेच 5 पण मिनिटं राहत नाही, तो लगेच जळून जातो. आणि म्हणून मी मधोमध स्वामींचा मोठा दिवा लावलेला आहे स्वामींसाठी. इकडे म्हटलं देवीला जास्त जरा हवा लागत होती, तर संध्याकाळी परत लावता येईल. दोघांच्या मधोमध ठेवलेला आहे हा दिवा. तर सर्व लोकांना स्वामींचे उपवास गुरुवार करायचे असतात, पण कसे करावे, काय होईल या विचाराने लोक म्हणजे जर स्वामींचे उपवास करायचे असतील तुम्हाला, तर जवळपास स्वामींचे केंद्र असेल तर तिथे बघा, चौकशी करून. जे की ते लोक सगळं सांगतात आपल्याला आणि खूप छान वाटतं. मीही हे सांगितलेलं आहे, हेच तुम्हाला ऐकायला भेटेल. प्रत्येकाचं स्वामींचे अनुभव वेगवेगळे आहेत, ऐकावे तेवढे कमी आहेत. आणि माझ्याही जीवनात तुम्ही ऐकले तर तुम्हाला घाम फुटेल असे स्वामींचे अनुभव आहेत आणि खूप छान आहेत. सांगितले तर आता व्हिडिओ खूपच मोठा होईल, तसाही माझा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे आणि लोक काही एवढं व्हिडिओ बघत नाहीत, स्किप करून करून व्हिडिओ बघतात. तर तरीही मी स्किप करून करूनच मेन महत्त्वाचंच दाखवलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवते आज संकल्प कसा म्हणजे सोडायचा. तर मी असंच तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ते बघू शकता. तुम्हाला म्हणजे मला एवढं काही माहिती नाही, तरीही मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता, एक फूल आणि तांदूळ आणि मी हे घेतलेलं आहे, ताट घेतलेलं आहे, देवांना जी पूजा केलेली आहे ते, आणि असं म्हणजे केलेलं आहे. आणि फूल, तांदूळ आणि हळदी कुंकू त्याच्यावर वाहिलेलं आहे. तर असं हातामध्ये घेतलेलं आहे आणि आपल्याला जी इच्छा आहे ती बोलायची आहे स्वामींच्या समोर. आणि असं फूल वगैरे स्वामींचं व्हायचं आहे आणि गोत्र वगैरे बोललं तरीही चालतं आहे. आपल्याला स्वामींची इच्छा सांगायची आहे उपवास असेल त्या दिवशी आणि असा संकल्प पहिल्या गुरुवारी सोडायचा आहे. बघू शकता, तुम्हाला जर आवडलं किंवा तुम्हाला पटलं तर तुम्ही असं करू शकता. आपले स्वामी आपल्या मनात जे इच्छा आहे, आपली जी संकटे आहेत, ज्यांना मुलं नाहीत ते त्यांना मुलं होतात आणि काही आपली इच्छा आहे ती पूर्ण होते. तर जरूर करून बघा एकदा आणि कसं वाटतंय तुम्हाला. तर आता मी म्हटलं थोडंसं सारामृत वाचून घ्यावं, टाईम होतं थोडंसं, तर म्हटलं वाचून घेत आहे मी आणि चालू केलेलं आहे वाचनात. आणि मी म्हटलं डोक्यावर पदर काय राहत नव्हता तो, तर साडी सुळसुळी होती एकदम आणि वाचून घेतलेला आहे मी. कमीत कमी 30 अध्याय असं तिथपर्यंत मी वाचलेलं आहे. आणि बाकीचं म्हटलं आता थोडंसं आरती वगैरे संध्याकाळी बघूया टाईम भेटलं तर, कारण आजी होती, आजी काही ना काही मध्ये मध्ये बोलत होती, सांगत होती. तर म्हटलं चला, जेवढं स्वामींची इच्छा आहे करून घेतायत सेवा तेवढी करून घेऊ देत. तर बरं वाटतं आपल्यालाही, काही एवढा त्रास नाही आहे याच्यामध्ये. जेवढं होईल तेवढं वाचायचं, त्याच्या पुढे नंतर आपण वाचायचं असं काही नाही आहे की स्वामी म्हणत नाहीत सगळं वाचा. आणि सारामृत गुरुचरित्र पारायण केले ना आपल्याला राजयोग, संकटातून मुक्त होतो आपण, राजयोग येतो. तर अशा प्रकारे पूजा केलेली आहे मी. तुम्हाला कसं वाटतंय तेही सांगा. आणि संध्याकाळी आरती, स्वामींचा नैवेद्य आणि जिथे सर्व संपते तिथे फक्त स्वामींच आपल्याला साथ देतात. तर आता इथे झालेलं आहे, मी उरकलेलं आहे एवढं माझं. आता आजीला लागलेली भूक, तर आजी मागत होती जेवायला, म्हणून म्हटलं थांबावं थोडं आणि म्हटलं आजीला जेवायला वगैरे देऊन पुढचं बघूया.
तर बघू शकता असं मी केलेली आहे पूजा. आणि आता म्हटलं तुळशीला दिवा आजीला जेवायला देऊन म्हटलं तुळशीची पूजा करून घ्यावी. हळदी कुंकू वाहिलेलं आहे, दूध घातलेलं होतं, मगाशीच अभिषेक केलेलं देवांचं. तर असंही आपण वाहू शकतो. दूध चमच्यावर किती लागते देवांना, जेवढं आपण म्हणजे करेल तेवढं देवांसाठी आपलं मनोभावी करायचं. हे दिवा वगैरे लावून घेतलेलं आहे. आणि पूजा वगैरे झाली की दिवा वगैरे असं लावायचं, कारण तुळशीला घरामध्ये आपल्याला लक्ष्मीचा वास नेहमी राहतो. आणि ही बघा मी आजच ते देवाचे स्वामी समर्थ लिहिलेली आजच मिशोवरून आलेली आहे. बघू शकता तुम्ही कसं आजचा दिवसच गुरुवार चांगला लाभलेला आहे. आणि अशी पूजा झालेली आहे. म्हणजे स्वामींच्या समोर खडी साखर आणि दूध आणि पाणी असं ठेवलेलं आहे मी. आणि अशा प्रकारे हे बघा असं आलेलं आहे मिशोवरून. तर छान असं मिशोवरून ते आलेलं आहे. 365 रुपयाला आहे. रांगोळीसारखंच आहे, जरी रांगोळी घातली नाही तरी चालेल. श्री स्वामी समर्थ असं आहे लास्टला. आणि मी दाखवेलच तुम्हाला कसं आहे ते. छान आहे, मला खूप आवडलेलं आहे. 350ला आहे, पण 350च्या मानाने हेवी आहे, एकदम लादीवर आहे, ती ग्रेनाईटचं आहे. आणि छान असं कोरून एकदम स्वामी समर्थ लिहिलेलं आहे. रांगोळी घालण्याची गरज नाही. छान वाटतंय आपल्याला, मन एकदम प्रसन्न होतंय ते बघून. आणि मग खाली पाटाच्या वगैरे आपण ठेवू शकतो ते. आणि पूजा वगैरे करून घरातली कामं सर्व काही आपल्याला शक्य होत नाही कधी कधी रांगोळी काढायला. तर भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर धन्यवाद. लाईक, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा. उगाची भीतीसी भय हेड पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असं खेळ ज्यांचा, नको घाबरू तू बाळ असे बाळ त्यांचा. श्री स्वामी समर्थ.